मी एका गावात एका महिलेची झालेल्या डिलिव्हरीचा लेख पेपरला आलेली बातमी त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतला लावली होती. तो लेख लावलेला होता कारण त्या गावातल्या एका स्त्रीची डिलिव्हरी एसटीच्या प्रवासात झाली. एवढी रात्री 12ची वेळ आहे. दोघच जागे आहेत. 9 लाख रक्षपाळांना निद्रा लागलेली आहे. 8 वर्षाची मूर्ती मायबापांना बोलू लागली, आता तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. इथून पुढे गोभक्तांना त्रास होणार नाही, हरिभक्तांना त्रास होणार नाही. तुम्हालाही लवकरात लवकर या बंदीशाळेतून मुक्त करतो. फक्त एक काम करा, मी जन्माला आलेली बातमी कंसाच्या कानावर जाण्याच्या अगोदर मला इथून घेऊन चला. मायबाप बोलले, बाळा बरं आहे का रे हे? अरे आमच्या हातापायाला बेडे आहेत, 9 लाख रक्षपाळ आम्हाला राखणीला आहेत, कड्या कुलप लावलेली आहेत, गडद अंधकार पडलेला, इथून घेऊन जाणं सोपं आहे तुला? त्यांनी सांगितलं, याची कसलीच चिंता करू नका, मला इथून घेऊन चला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला घेऊन चला. भगवंत लहान परमात्मा झाले. आईनं स्तनपान केलं, त्या लेकराला एका पाठीत घातलं. ती पाठी वसुदेवानं जशी डोक्यावर घेतली, उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळते. सगळी बंधनं गळाली. 9 लाख रक्षपाळांना निद्रा लागली. आणि मग मात्र वसुदेवानं प्रवास सुरू केला. भगवान परमात्मा डोक्यावर आहेत. भला मोठा पाऊस पडू लागलेला आहे. देवाला पाऊस लागू नये म्हणून शेषनागानं छत्रछाया धरलेली आहे. प्रवासाला सुरुवात झाली. ऐका, यमुनेच्या काठापर्यंत आले. यमुनेला पूर आलेला होता. अलीकडून पलीकडच्या काठावर जायचंय, गोकुळात प्रवेश करायचा आहे, पण यमुनेमधून पलीकडे जाणं सोपं दिसत नाही. काय करावं कळत नाही. पण वसुदेवानी नमस्कार केला यमुना माईला आणि पाय टाकला यमुनेमध्ये. पाय टाकल्या घोट्याला पाणी लागलं. जसं जसं मध्ये जाऊ लागले, पाणी वाढू लागलं. गोट्याचं पाणी पिंढऱ्याला, पिंढऱ्याचं गुडघ्याला, गुडघ्याचं मांडीला, मांडीचं कमरेला, कमरेचं बिंबीला, बिंबीचं छातीला, छातीचं गळ्याला, गळ्याचं हनवटीला लागू लागलं. आणि हनवटीला जसं वसुदेवाच्या पाणी लागू लागलं, कृष्णाने पाठीतून विचार केला, आता जर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी गेलं तर बाप इथंच जातंय, आणि बाप इथंच गेला तर मला ह्याचं 13वं करायला वापस जावं लागेल. पटमन देवानं पाठीतला पाय बाहेर काढला. जसा देवाचा पाठीतला पाय बाहेर पडला तसा पूर चढाला अचाट, त्या शिलावीला अंगुष्ठ. भगवान परमात्म्याच्या अंगठ्याचा स्पर्श यमुना माईला लागला की यमुना माई दुभंगली. वसुदेवाला वाट करून दिली. वसुदेवाने गोकुळात प्रवेश केला. नंदबाबाच्या वाड्यात गेले. नंदबाबाच्या वाड्यात गेल्यानंतर यशोदामाया गाढ झोपलेले आहेत. तिथं माया जन्माला आलेली आहे, पण माईला पत्ता नाही. माईला जवळ घेतलं, देवाला तिथं ठेवलं. वसुदेवाने परतीचा प्रवास केला. ऐका, सकाळी मात्र गोकुळातल्या गवळणी यमुनेचं पाणी भरण्यासाठी निघाले. ऐका, यमुनेचं पाणी भरायसाठी निघालेल्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यासमोर आल्या की नंदबाबाच्या वाड्यातून लहान लेकरू रडायलेला आवाज कानावर आला. आणि गवळणी आपापसात बोलू लागले, माय नंदबाबाच्या लग्नाला 50 वर्ष झाली, यांच्या घरात तर लेकरू बाळ नाही, लेकरू रडायलेला आवाज. एक गवळण म्हणले, अगं नंदबाबाला मुलगा व्हावा याच्यासाठी सगळ्या गावानं निर्जला एकादशी केली होती. बहुतेक सगळ्या गावानं केलेला उपास आज फलद्रूप झाला. काय की बहुतेक नंदबाबाला 50 वर्षानं लेकरू झाले. गवळणी पळत पळत काय झाले म्हणून बघण्यासाठी आत घरात गेल्या. यशोदामया गाढ झोपल्या. लेकरू जन्मले, पण माईलाच पता नाही लेकरू झालेला. पूर्वी महिलांची डिलिव्हरी सहजासहजी व्हायची, हो सहज व्हायची. मी एका गावात एका महिलेची झालेल्या डिलिव्हरीचा लेख पेपरला आलेली बातमी त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतला लावली होती. तो लेख लावलेला होता कारण त्या गावातल्या एका स्त्रीची डिलिव्हरी एसटीच्या प्रवासात झाली. एवढी सहज व्हायची. जुन्या लोकांना विचारा तुम्ही, शेतात काम करता तर कित्येक महिलांची डिलिव्हरी झालेली जुन्या. का बरं झाल्यात माहितीये का? पूर्वी महिलाच्या हाताला काम होतं तसं, आता काम राहिलं नाही. आता काय काम आहे सांगा बरं? धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खायला तेवढं ही बाई. काय काम आहे हाताला सांग? काम राहिलं कोणतंच काम आहे? नुसता सडा तर राहिला का बघा बायाकडे? सडा सुद्धा मारणं गेल्यात बाय. घरचाच गडी उठायला बटन दाबून नळी हातात घेऊन अंगण पेच 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 करू लागला. सडा सुद्धा मारणं गेल्यात बाय. गावचा पाटील पण खांद्यावर डबा. पाटील कुठं? दळायला. दळण सुद्धा नाही. हाताचं काम गेलं. सहज डिलिव्हरी होत नाही. शिजर शिवायच पर्याय नाही. ऐका, यशोदामायाला पत्ता नाही लेकरू झालेला. एका गवळणीनं जागा केलं, यशोदामाया उठा, तुम्हाला लेकरू झालंय. यशोदामाया गडबडीने उठल्या. एक गवळण पळत पळत नंदबाबाच्या वाड्याकडे गेली. नंदबाबाच्या खोलीत जाऊन नंदबाबाला जागा केलं. नंदबाबा उठा, आपको लाला भयो
नंदबाबांनी हे शब्द ऐकले की गळ्याकडे हात नेला, गळ्यातला नवरत्नाचा हार तोडला आणि सांगणाऱ्या गवळणीच्या अंगावर फेकला. म्हणता म्हणता बातमी सगळ्या गोकुळात पसरली. हो, प्रचाराला दोन माध्यम लई भारी आहेत बघा. कधीच बॅनर लावायचं नाही गावात, पत्रिका छापायच्या नाहीत, व्हॉट्सअपला बातमी टाकायची नाही, कधी भोंगा लावून गावात असं पुकारत बसायचं नाही. फक्त एक काम करायचं, एका बाईला सांगायचं आणि तिला आवर्जून एक म्हणायचं, तुलाच म्हणून सांगले बरं, कोणाला सांगू नको. आपण घरला जायच्या आधी गावात बातमी होते. प्रचाराचे दोन माध्यम लई भारी, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. म्हणता म्हणता बातमी गोकुळात पसरली. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशवदेला. नंदबाबाला झालेला मुलगा सगळी गावातली मंडळी पाहण्यासाठी नंदबाबाच्या वाड्यात. ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिलं, देव जन्माला आलेला आनंद सगळं गोकुळ नाचून साजरा करू लागला. किती सांगू मी, हो किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. म्हणा म्हणा म्हणा, किती सांगू हो, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. हे अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैजण थर थरले. गाणं दिसतो उठून गोपी आल्या नटून, गाणं दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. पण तिकडं मात्र दुष्टा चळका सुटला. जी माया परत घेऊन गेले होते, त्या मायेला मारावं म्हणून कंसानं पाय हातात धरली, गरगर फिरून आता दगडावर आपटणार. हातातून माया निसटली आणि त्या कंसाला म्हणू लागली, अरे तुझं लागी वधी उपजला मजा आधी, मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. असं म्हणून माया अदृश्य झाली. कंस मात्र थरथर थरथर कापू लागला. आता पर्याय काय, कंसानं तातडीची सभा भरवली. तातडीची सभा भरवली आणि तातडीची सभा भरून सांगितलं, हा आता पहाटच शपथविधी घ्यायचा, म्हणजे उठा, कोण पुढे येईल असं विचारलं. माझा काळ गोकुळात वाढू लागलाय, त्याला मारण्यासाठी कोण पुढे येईल, उठा. त्याची बहीण बसली होती एका कोपऱ्यात आणि ती बहीणबाई म्हणली, भैया अरे लेकर मारायचं काम हे काय गड्यावाचं आहे होय, मी मारते म्हणली त्याला. मी तिची बोळवण करून पाठवलं बा, तिला पुतण्याला पाठवलं कंसाने. पुतना गेली, छान असं रूप घेतलं, देवांगना जशी नटावी तशी नटली आणि मग मात्र देवाला मारण्यासाठी निघाली. गोकुळात गेली आणि गोकुळात गेल्यावर लोकांना विचारलं, नंदबाबाचं घर कुठं आहे? गावातल्या वट्ट्यावरच्या लोकांनी सांगितलं, ती समोर दिसणारा भला मोठा वाड आहे का नाही, तो का तीच नंदबाबाचा वाड आहे. पळत निघाली आणि गेल्यानंतर गेट पशी थांबूनच अंगणातूनच कल 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 चालू केलं तिनं. ए यशवदे, अगं 50 वर्षांनी लिकरू झाले तुम्हाला, लिकरू झालेला आनंद काय तुम्हीच घेणार आहो का काय ग? अगं लांबची बहीण झाली म्हणून मला काय विसरलीस का काय ग? यशोदा मधून ऐकली आणि यशोदा म्हणली, काही बाय अशाच राहतात बरं, एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असली तर घरात येऊन सांगत नाहीत, अंगणातूनच कलकल करत घरात येणार, म्हणजे गावातल्याला बी ऐकू जावं त्या घरातल्याला बी ऐकू जावं. त्याच्यातली पुतना लांबची बहीण झाली म्हणून मला काही विसरलीस का काय ग? यशोदा म्हणली, मला बहीण, सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्य बहीण नाही, मामे बहीण नाही, बहीणच नाही, बहीण कुठली?
पण मात्र तिचं बोलणं बंदच नाही, कल कल चालूच तिचं. ए स्वदे, अगं तुम्हाला लिकूर झाले, 50 वर्षानं बातमी कानावर आली, पळत पळत तुझ्याकडे आली की ग, पायात चप्पल सुद्धा घालायचं ध्यान नाही की ग यशोदे. अगं तुला लिकूर झाले, कळाल्या कळाल्या निघाले, पण एखादी बातमी तर उग सांगायची होतीस. नाका मेसेज फोन करणास, पण उग स्टेटसला सुद्धा ठेवाय नाही की ग. तुम्हाला लिकूर झाले, कळाल्या कळाल्या पळत आले यशोदे. अगं येता येता कुंभार पिंपळगावला ब्रेक सुद्धा घ्यायला नाही की ग. जर त्या गावात थांबली असते तर येताना 20-20चा बिस्किट पुडा नाही तर झबला तर घेऊन आली असते. अगं तुला लिकूर झाले कळाल्यावर आनंद मावला नाही, पळत आले तुझ्याकडे. यशोदेला वाटलं एवढ्या आत्मीयतेनं बोलायले तेव्हा बहीणच असेल, पण मला विसर पडला असेल. तांब्यात पाणी दिलं, वसरीला आणून बसवलं, पाय धुतली, वसरीला पुतना बसली. मग पुतण्यानं सांगितलं, हा लिकरू कुठं आहे मला बघायचंय. यशोदेने सांगितलं, आत्ताच आंघोळ घालून झोपी घातले, पाळण्यात उठलं की दाखवते. पाळण्यातून देवानं ऐकलं, पाळण्यातून देव म्हणला, भवनीचं गिरायक माहीत तसंच पाठवते का काय. देवानं पाळण्यातून रडायला चालू केलं. देवाचा रडायला आवाज कानावर आला की यशोदा म्हणल्या, तुम्ही लेकराला घ्या, तर तुम्हाला मी चहा ठेवते. तिला तेच पाहिजे होत. पुतना आत गेली, पाळण्यातून देवाला बाजूला काढलं, दाराचं आगळ लावलं. स्तनाला विष लावून आलेल्या पुतण्यानं भगवंताला विष पाजवायला सुरुवात केली. भगवंताने विषही प्राशन केलं, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. भव्य राक्षसी शरीर झालं, धाड दिशा जमिनीवर आदळलं. पुतण्यानं आपला प्राण तिथंच सोडला. सगळं गोकुळ नंदाबाबाच्या वाड्याकडे धावत निघालं, काय मोठा आवाज झालाय म्हणून. येऊन पाहते तर काय पुतना पडलेली आहे, भलं मोठं राक्षसी शरीर आहे. देव छातीवर खेळू लागले. यशोदेनं बाजूला काढलं. शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण निघत नाही. शरीराचे तुकडे तुकडे केले, बैलगाडीत भरले आणि बैलगाडीत भरून मात्र मग ते देहाला अग्नी डाग देवा म्हणून यमुनीच्या काठावर निघा. तिकडं मात्र कुंभार पिंपळगावला कंस थांबला होता, नागरी सत्कार करावा म्हणून, हार शाल श्रीफळ घेऊन. पण त्यानं अलीकडून पलीकडचा नदीचा काठ पाहिला आणि कंस म्हणला, अँब्युलन्स कडेला लावून अंत्यसंस्कार. कार्यक्रम फेल गेला. त्यानं पुन्हा तातडीची सभा भरवली. तातडीची सभा भरवली आणि तातडीच्या सभेमध्ये सांगितलं, हा आता पुढे कोण येतं, उठा. सगळ्यांना मागचा पराक्रम बघितला होता, कोण पुढे उठवलो. मग मात्र कंस म्हणू लागला, अरे मी तुमच्यासाठी काय कमी केलंय, आज माझ्यासाठी तुम्ही कामाला येत नाहीत. नाथ महाराज म्हणतात का नाही, तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपदा देऊनी धणे, आज माझ्या उपयोगानं येणे, बाळकृष्ण वधावया. माझ्यासाठी कामाला येत नाहीत. काय काय केलं नाही तुमच्यासाठी, घरकुल आणून दिले, नाल्या बांधून दिल्या, सडका बांधून दिल्या, संडास बांधून दिले, तुम्हाला काय केलं नाही तुमच्यासाठी. आपण आज माझ्या उपयोगानं येणे, माझ्यासाठी तुम्ही कामाला येत नाहीत. तरी सुद्धा कोण उठायला तयार नाही. कंसाच्या लक्षात आलं, सभेत बसलेली सगळी दैत्य धनाची लोभिष्ट आहेत. धनाची लोभिष्ट आहेत, त्यांना काहीतरी लालसा दाखवल्याशिवाय उठणार नाहीत. कंसाने सांगितलं, जो कोणी माझ्या काळाला मारायला तयार होईल त्यावरी कंस बोले, दैत्याधिका, जो वधुनी येईल बालका, त्यासी अर्धराज्याची टीका, देईन छत्र सिंहासन. त्याला अर्धराज्य देईन, छत्र सिंहासन देईन. असं म्हणलं की महामळ दैत्य उठले.